आपण बरंच म्हणतो ना वन मॅन शो. वन मॅन नाही, वन वुमन शो म्हणावं लागेल. मुक्ता बर्वेने म्हणजे ज्या पद्धतीने धमाल केली आहे, धमाका केला आहे, आय सिरियसली डोंट हॅव वर्ड्स फॉर दिस फिल्म. आय मीन टू से मजा आली यार. म्हणजे आजकाल ना खूप हिंदी रिव्ह्यूची इतकी सवय झाली की हिंदी शब्द येतात तोंडात. सो सॉरी फॉर दॅट. पण यार सिरियसली सांगतो आहे, खूपच धमाल. हा चित्रपट जेव्हा याचा ट्रेलर आलेला, हां, ट्रेलर डेफिनेटली एकदम क्लिक झालेला की यार बघायचंच आहे. ते काही रिझन नाही त्याला स्पेशल, पाहायचं आहे म्हणजे पाहायचं आहे. आणि खरंच यार एकदम अति उत्कृष्ट सुंदर दिवशी आय मस्ट से महाराष्ट्र दिनाच्या बाय द वे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पण यार खरं सांगतो आहे, खूपच सुंदर चित्रपट आहे. स्टोरी वाईज खूप सिम्पल आहे यार. ॲक्च्युली आपल्या दैनंदिन जीवनात तुम्ही या गोष्टी अनुभवल्या असतील. पण यार जे एकतऱ्हेने ना चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा जे इन्सिडेंट्स क्रिएट केले गेले आहेत ना, ते खूप मस्त आहेत. म्हणजे इट्स लाईक की मजा येते मेकर्स. आणि एक सगळ्यात मस्त गोष्ट मला यात ही वाटली की बुकमा शोवर खूप तगडा रेटिंग आणि इंटरेस्ट या चित्रपटाचा. म्हणजे जवळपास हिंदी पिक्चर्स किंवा बॉलिवूडचे जसं पूर्ण देशामध्ये आता ऑब्व्हियसली मराठी चित्रपट महाराष्ट्रात असतो, तर रेटिंग वाईज वगैरे किंवा लाईक्स वगैरे जे असतात, बुकमा शोचा इंटरेस्ट तो या चित्रपटाविषयी खूप मस्त. आणि एक तऱ्हेने मी म्हणेन की हाईप यायची त्या भाषेत जर बोलायला गेलं तर हा चित्रपट मिस नका करू रे. मजा येते. म्हणजे आय डोंट नो आता बाकीच्यांना काय हे असेल, म्हणजे एक तऱ्हेने किती आवडेल किती नाही. पण यार प्लीज डोंट मिस इट यार. खरं ती धमाल जी आहे ना एक वेगळी आहे. आणि या ॲक्ट्रेसविषयी जर बोलायला गेलं ना यार, ही स्वतःच ब्रँड आहे. त्यात काही बोलायची गरज नाही आहे. आय मीन ठीक आहे यार, ती खूपच न्यूट्रल ॲक्टिंग करते. हां, काही जण आहे तिची क्रिटिसाईज करणारे तिला. पण यार मला तर काही प्रॉब्लेम नाही यार, मजा आली.